मुंबई उच्च न्यायालय भरती या परीक्षेच्या क्लर्क आणि शिपाई तसेच वाहन चालक या तिन्हीसाठी हे आजचं सेशन उपयुक्त आहे, कारण की हे ना स्पेशल हायकोर्ट संदर्भातलं हे सेशन आहे. म्हणजे बॉम्बे उच्च न्यायालय जे आहे ना त्या संदर्भातले प्रश्न सगळे यामध्ये कव्हर केले आहेत. शेवटपर्यंत बघा, आपण महत्वाचे मुद्दे कव्हर करू, कारण की आहे ना जनरल नॉलेज अंतर्गत तुम्हाला हायकोर्टाबद्दल, त्याचं औरंगाबाद खंडपीठ, नागपूर खंडपीठ याबद्दल प्रश्न येणारे. ओके, बघा काय म्हटलंय, बॉम्बे हायकोर्ट याची स्थापना कोणत्या वर्षी झाली. पहिला सोपा मुद्दा तुमच्या समोर आहे की याची स्थापना कधी होती. इंटरेस्टिंग आणि महत्वाचे असे मुद्दे तुमच्या समोर आहेत. एक तर पहिली गोष्ट, याचं जे हे आहे कायदा कधीचा आहे, कायदा 1881चा 1861चा आहे. हाय कोर्ट ऍक्ट कधीचा आहे असा जर तुम्हाला प्रश्न आला उद्या, तसा प्रश्न सुद्धा येऊ शकतो. 1861चा आहे आणि या बॉम्बे हायकोर्टची स्थापना 1862ची आहे. हे तुम्हाला या ठिकाणी माहीत असलं पाहिजे. मद्रास, कलकत्ता उच्च न्यायालय आणि मुंबई असे तीन, बघा मुंबई सोबत मद्रास आणि कलकत्ता या ठिकाणचे सुद्धा उच्च न्यायालय स्थापन झालेले होते. याच कायद्यानुसार सुरुवातीचे पहिले 3 उच्च न्यायालय आपल्याला माहीत असावे. आता बॉम्बे हायकोर्टचं मुख्य आसन कुठे आहे. मुख्य आसन म्हणजे काय, मुख्यालय कुठे आहे थोडक्यात. याचे काही खंडपीठही असतात ना, नागपूर, मुंबई, औरंगाबाद, पुणे. मुख्य आसन म्हटले आणि ते एकाच ठिकाणी आहे, ते ठिकाण आहे मुंबई. नावातच आहे, त्यामुळे हे काही फार अवघड असातला भाग नाही, पण तरी टाकला कारण काही जण कन्फ्यूज होते. पुढची गोष्ट, बॉम्बे हायकोर्टची न्यायक्षेत्रे कोणती आहे, यांचा एरिया, यांचं कंट्रोल. महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, दमण, दीव, दादरा नगर हवेली, गुजरात व गोवा. उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. इंटरेस्टिंग प्रश्न आहे, महत्वाचा मुद्दा आहे. बघा, 2 राज्य प्लस केंद्रशासित प्रदेश. महाराष्ट्रामध्ये येते, गोवा सुद्धा येते, दमण दीव येते, दादरा नगर हवेली येते. एवढा भाग ही न्यायक्षेत्र असं म्हटले गेले आहेत. ही या न्यायालयाअंतर्गत येत असतात. पुढे नागपूर बेंचची स्थापना कधी झाली. बघा, खंडपीठावर प्रश्न येऊ शकतात. मी त्या खंडपीठावर आणखी एक टेस्ट पेपर घेणार आहे. नागपूर खंडपीठ आणि औरंगाबाद खंडपीठ. ओके, आता औरंगाबाद हा शब्द आपण का वापरतोय, कारण की अजूनही त्या खंडपीठाला तोच शब्द यूज होतो आहे. नागपूर बेंच स्थापना कधी, 1920, 47, 60, 36. 4 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. कधी सुरू होत आहे, विदर्भातली प्रकरणं हाताळायची आहे त्यासाठी 1936ला नागपूर खंडपीठाची स्थापना आहे. बघा, कधी, 1936. पुढे औरंगाबाद बेंचची स्थापना कधी होते. मराठवाड्यातली प्रकरणं मुख्यत्वे या ठिकाणी हाताळली जातील. 1975, 1982, 1990, 2001 औरंगाबाद बेंच म्हणतोय किंवा खंडपीठ म्हणतो आहे, ज्यामुळे मराठवाड्यातले प्रकरणं सुलभ होत आहेत, पटकन निकाली निघत आहेत. 1982ची या खंडपीठाची स्थापना आहे. आणि हे पाठच ठेवा. पुढे 2025 नुसार बॉम्बे हायकोर्टचे चीफ जस्टिस कोण आहे. मराठीमध्ये यांना आपण मुख्य न्यायाधीश असं म्हणतो. सध्याचे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश कोण आहेत, चीफ जस्टिस ऑफ इंडिया कोण आहेत, हेही तुम्हाला माहीत असावं. तुम्ही जरी हायकोर्टाचा पेपर देत असाल तरी सुप्रीम कोर्टाचे बॉस तुम्हाला माहीत असावे. इंटरेस्टिंग आहेत. आपल्याकडे कोण आहे, जस्टिस श्री चंद्रशेखर, जस्टिस AS ओका, जस्टिस दीपंकर दत्ता, जस्टिस सुनील शुक्रे. तुमच्या समोर ऑप्शन आहे. बघा कोण आहेत, श्री चंद्रशेखर हे आहेत. आणि बघा या ठिकाणी हा जो मुद्दा आहे तुम्ही पुढे बघत असाल, कधी चेंज वगैरे काही होऊ शकता या नियुक्त्या ज्या असतात ना. आता आणखी एक लेक्चर आहे ना आपल्याला, फक्त मुंबईतले जे प्रसिद्ध व्यक्ती आहेत ना त्यावर घेणं आहेत, कारण तसा एक टॉपिकच तुम्हाला कव्हर केला आहे या न्यायालय भरतीमध्ये, त्यावर प्रश्न आले. मुंबई हायकोर्टाची इमारत जी आहे तिची वास्तुशैली कोणती आहे, कशा पद्धतीचं बांधकाम आहे. इंडो सॅरॅशनिक म्हटलेलं आहे, मुघल रिनेन्सन्स म्हटलेलं आहे, गॉथिक रिव्हायवल म्हटलंय, निओ मॉडर्न म्हटलंय. आणि खरं म्हणजे या वास्तुशैलीला जी आपली युनेस्को नावाची संस्था आहे ना तिने जागतिक वारसा ठिकाणामध्ये याला ऍड केलेला आहे. मग त्यामध्ये ते बरेचशा इमारती आहेत, त्यामध्ये या इमारतीचा सुद्धा समावेश होतो, हे तुम्हाला माहीत असावं. आणि ती गॉथिक रिव्हायवल
ग्वाथिक शैली असं आपण त्याला म्हणतो. म्हणजे यामध्ये फक्त हेच नाहीये, ती जी त्या दक्षिण मुंबई जी आहे ना, फोर्ट वगैरे एरिया तो सगळा CSTच्या बाजूचा, त्या जे इमारती आहेत ना ब्रिटिश याच्यासारख्या पद्धतीच्या, त्यांना ग्वाथिक शैली असं म्हटलं गेलं आहे. ते आपलं माहीत असावं. आणि युनेस्कोने त्याला एक जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलं आहे. पुढे बॉम्बे हायकोर्टामधील मंजूर न्यायाधीशांची संख्या आता सध्या किती न्यायाधीश आहेत? एक चीफ जस्टिस प्लस इतर न्यायाधीश 60, 75, 81, 94. एकूण 94 न्यायाधीश या ठिकाणी आहेत. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आपण पुढे जातोय. हायकोर्ट्स भारतामध्ये कोणत्या अनुच्छेदानुसार स्थापन केले जातात? उच्च न्यायालयाचं कलम कोणतं आहे बघा? 300, 214, 368, 123. 9 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. आर्टिकल कितीनुसार प्रत्येक राज्याला एक हायकोर्ट असेल? मग ती कोणत्या कलमानुसार? 300, 214, 123, 368, 214 जे कलम आहे का, ते कलम हायकोर्टा संदर्भातलं आहे. लक्षात ठेवा. बॉम्बे हायकोर्टाची ओरिजिनल ज्युडिडिक्शन मुख्यत्वे कुठे लागू आहे? बघा, ओरिजिनल ज्युडिडिक्शन म्हटलं त्याला मूळ अधिकारिता असंही म्हटलं जातं. मुंबई मुख्य आसन, नागपूर खंडपीठ, औरंगाबाद खंडपीठ, गोवा खंडपीठ. प्रश्न नीट समजून घेण्याची गरज आहे. 10 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. ओरिजिनल ज्युडिडिक्शन जी असते ना, ती कशासाठी लागू असते? म्हणजे पहिला खटला तिथेच दाखल केला जातो. तो बाहेर खालच्या न्यायालयामध्ये नाही दाखल होत. काही प्रशासकीय, काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बाबी असतात त्या, मग ती मूळ अधिकारिता जी आहे ना, मुंबईचं जी मुख्य आसन आहे का, त्यामध्येच दाखल करता येतात. ते खंडपीठामध्ये नाही नेत आहेत. लक्षात ठेवा. जे प्रारंभिक अधिकार क्षेत्र असं त्याला म्हटलं जातं, ते डायरेक्ट उच्च न्यायालयातच दाखल करावे लागतात, खंडपीठात नाही. पुढे गोवा बेंच कुठे आहे? बघा, गोवा जे खंडपीठ आहे त्याचं मुख्यालय कुठे आहे? मग वास्को, मापुसा, पणजी, मडगाव आहे खरं म्हणजे ते इंग्लिशमधलं ती तशी स्पेलिंग आहे. 11 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर द्यावं लागेल. इंटरेस्टिंग आणि महत्वाचं. गोवाचं खंडपीठ जे आहे पणजी गोव्याच्या राजधानीच्या ठिकाणी आहे. बॉम्बे हायकोर्टच्या लोगोमध्ये काय दर्शवलेलं आहे? हायकोर्टचा लोगो बघितला एकदा बघून घ्या. मी तुम्हाला याच्यावर एक बेसिक लेक्चर घेणार आहे पूर्ण हायकोर्टवर, त्याची वेबसाईटवरची महत्वाची माहिती काढून, तेव्हा तुम्हाला ती सगळं मी सांगेल. यामध्ये सिंह आणि चक्र आहे का? न्यायाचं तराजू आहे, कमळ आणि तलवार आहे, सिंह आणि गरुडाचं चिन्ह आहे. काय आहे लोगोमध्ये? 12 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. इंटरेस्टिंग महत्वाचं आहे. बघा काय आहे? न्यायाचं तराजू. तराजूमध्ये मोजायचा न्याय, जस्टिस दाखवणारे हे तराजू या ठिकाणी आहे. लक्षात ठेवा. पुढे जातोय आपण. बॉम्बे हायकोर्ट भारतातलं कोणत्या क्रमांकाचं जुनं उच्च न्यायालय? बघा, कितव्या नंबरचं? सगळ्यात आधी स्थापना कशी झाली? पहिल्या 3 पैकी 1, 5वं, 7वं, 10वं. तुम्हाला मी सांगितलं मद्रास, मुंबई, कोलकाता. ओके, 3 पहिल्या 3 पैकी 1 असं आपलं उत्तर या ठिकाणी येणार आहे. 13 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर देण्याचा प्रयत्न करत चला. ओके, सर्वात जुन्यापैकी एक 1862ची स्थापना आपण बघितली. पुढे जातोय मी. भारतातला पहिला PIL म्हणजे काय हो? जनहित याचिका म्हणतो आपण त्याला. त्याचं फुल फॉर्म सांगा बरं. PILचा पब्लिक काय असतं? इंटरेस्टिंग आहे. ही कोणत्या हायकोर्टामध्ये दाखल झाली पहिली PIL? दिल्ली, मद्रास, कलकत्ता, बॉम्बे. 14 नंबरचा प्रश्न आहे. म्हणजे कोणी दाखल करू शकतं. एखादा पब्लिक इश्यू असेल किंवा एखाद्या व्यक्तीच्या बाजूने सुद्धा. सार्वजनिक महत्वाचा आहे असं तुम्हाला वाटत असेल तर उगमच तिथून झाला आहे तो. ते PN भगवती वगैरे आपल्याला माहिती आहे. ओके, न्यायाधीश. पण पहिल्यांदा दाखल झालं होते बॉम्बे हायकोर्टात आणि इथून मग हे भारतभर गेलंय हे PIL, जनहित याचिका. बॉम्बे हायकोर्ट कोणत्या न्यायालयांचे पर्यवेक्षण करते? बघा, पर्यवेक्षण म्हटलं सुप्रीम कोर्ट, ग्राम न्यायालय, सबऑर्डिनेट कोर्ट्स, पंचायत कोर्ट्स. बघा बरं, कोणत्या न्यायालयाचं पर्यवेक्षण बॉम्बे हायकोर्ट करते? पर्यवेक्षण म्हणजे काय? म्हणजे त्यांच्यावर एक कंट्रोलिंगचं काम त्या ठिकाणी ते करतं आहे. इंटरेस्टिंग. सबऑर्डिनेट कोर्ट्स, डिस्ट्रिक्ट कोर्ट, सेशन कोर्ट्स, सिव्हिल कोर्ट्स इत्यादीचं निरीक्षण आणि नियंत्रण करण्याचं काम त्या ठिकाणी हे करत असतं. इथे जर बघितलं तुम्ही सुप्रीम कोर्टाचं तर करणार नाही, ते वरिष्ठ आहे. ते ग्राम न्यायालयाचा काही संबंध नाहीये, पंचायत कोर्टाचा नाहीये. सबऑर्डिनेट
दुय्यम जे कोर्ट असतात ना खाली जिल्हा पातळीवरचे त्यांचं पर्यवेक्षण, जिल्हा न्यायालय असं आपण त्याला म्हणतो. पुढे बॉम्बे हायकोर्टच्या अधिकार क्षेत्रामध्ये कोणते केंद्रशासित प्रदेश येतात? बघा, चंदीगड येते का? हे तर जमलंच पाहिजे ना. आता आलाय वरती हा प्रश्न. चंदीगड, अंदमान निकोबार, दादरा नगर हवेली, अंदमान दीव, त्यानंतर लक्षद्वीप. सरळ आहे, दादरा नगर हवेली, अंदमान दीव. चुकणार नाही तुमचं. तुम्ही बघा, वाहन चालकचा फॉर्म भरला असेल तिथेही तुम्हाला यावर एखादा प्रश्न येऊ शकतो. क्लर्क आणि शिपाईला सुद्धा येऊ शकतो. आपण करून ठेवलं पाहिजे, कारण आपण ज्या डिपार्टमेंटबद्दल जातोय ना परीक्षा द्यायला त्याबद्दलची माहिती आपल्याकडे असावी. पुढे रीट ज्युरिडिक्शनचा हे कोणता आहे, कलम कोणता आहे, ज्याला आपण दाद मागण्याचा अधिकार म्हणतो. जे सुप्रीम कोर्टाला कलम 32 नुसार तो अधिकार आहे, त्याला कायद्याचा आत्मा म्हणजे राज्यघटनेचा आत्मा म्हटलेला आहे. मग तसं इथे 21, 226, 370, 352 माहीतच पाहिजे. ते कलम 226 आहे. दाद मागण्याचा हक्क. किती हक्क आहे बरं हे? किती प्रकारचे आदेश काढता येतात हायकोर्टाला? जर तुमच्या मूलभूत अधिकारावर काही गदा आली तर तुम्ही ती रिट्स मागू शकतात, दाद मागू शकतात. आता पुढे कोर्ट रूम नंबर 46 कोणत्या प्रसिद्ध खटल्यासाठी ओळखला जातो? इंटरेस्टिंग. गांधी हत्या खटला, लोकमान्य टिळक देशद्रोहाचा खटला, बाबरी मशीद खटला, गोवा मुक्ती आंदोलन. कोर्ट रूम नंबर 46. 18 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. इंटरेस्टिंग आणि महत्वाचा असा हा खटला. आता रूम नंबर 46 लोकमान्य टिळक देशद्रोहाचा खटला जो आहे तो खटला या ठिकाणी या रूम नंबरनं ओळखला जातो. पुढे कोणत्या जिल्ह्यामध्ये बॉम्बे हायकोर्टचं खंडपीठ नाहीये? म्हणजे बॉम्बे हायकोर्टचे खंडपीठ कुठे कुठे हे तुम्हाला माहित असं? नागपूरला आहे का? जागा निघले आहे. औरंगाबादला आहे का? यस. गोव्याला आहे का? यस. पणजीला. नाशिकला नाही. सरळ सरळ उत्तर जमणार आहेत. पुढे जातोय मी. बॉम्बे हायकोर्ट ई कोर्ट सेवामध्ये कोणती सुविधा आहे? बघा, ई कोर्ट्स या ठिकाणी नवीन आपण बघतोय सगळं ऑनलाईन करण्याचा प्रयत्न. पासपोर्ट प्रिंटिंग, FIR रजिस्ट्रेशन, केस स्टेटस आणि ऑर्डर डाउनलोड, वोटर ID करेक्शन. काय उपलब्ध आहे? सरळ असणार आहे. केसचं स्टेटस कळणार, ऑर्डर डाउनलोड कळणार, दोन्ही गोष्टी या ठिकाणी कळणार आहे ई कोर्ट्समध्ये. इंटरेस्टिंग आहे, महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला यावर अजून पुढे काही पेपर्स घेणार आहे. तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला बॅच हवी असेल, संपूर्ण तयारी करायची असेल क्लर्क भरतीची, शिपाई भरतीची आणि वाहन चालकची, तर अभ्यासकट्टा ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. काही अडचण असेल हा नंबर आहे 96 73 70 80 85. तुम्ही या नंबरला मेसेजही करू शकतात. याचं स्पष्टीकरण सुद्धा खाली दिलं आहे, आन्सर की आणि स्पष्टीकरण. तुम्हाला PDF तुमच्या बॅचमध्ये भेटतील ॲपवर. चला, व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.